सांगलीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करून कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याबाबतची अधिकृत अधिसूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आली। या निर्णयामुळे सांगलीतील व्यापारी आणि शेतकऱ्यांची अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाली असून यासाठी सांगली चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केलेल्या एकत्रित पाठपुराव्याला मोठे यश आले। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करून कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यांसाठी स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याबाबतची अधिकृत अधिसूचना आज निर्गमित करण्यात आले। या ऐतिहासिक निर्णयाचे सांगलीतील व्यापारी आणि उद्योजकांनी उत्स्फूर्त स्वागत केलं असून सांगली चेंबर्स ऑफ कॉमर्स व मार्केट यार्डमधील व्यापाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटून मोठा आनंदोत्सव साजरा केलाय। सांगलीतील व्यापारी आणि शेतकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून यासाठी सांगली चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केलेल्या एकत्रित पाठपुराव्याला मोठे यश आले। सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनासाठी सांगली चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई, समीर साखरे, शरद शहा आणि सर्व चेंबर डायरेक्टर आणि सभासद पदाधिकाऱ्यांनी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिलं होतं। या निवेदनात त्यांनी मार्केट यार्डमधील व्यापाऱ्यांच्या समस्या, पायाभूत सुविधांचा अभाव आणि त्रिभाजनाची तातडीची गरज यावर प्रकाश टाकला होता। व्यापाऱ्यांच्या या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे तातडीने धाव घेतले। आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मंत्र्यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केलं होतं की सांगली पेठचे उत्पन्न 80% असतानाही तो निधी इतरत्र खर्च होत असल्याने सांगली मार्केट यार्डातील रस्ते, ड्रेनेज आणि लाईट यांसारख्या मूलभूत गरजा प्रलंबित आहेत। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांची समक्ष भेट घेऊन या तांत्रिक अडचणी दूर केलेत। त्रिभाजनाचा निर्णय जाहीर होताच मार्केट यार्डमध्ये व्यापाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केलाय। सांगली चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार गाडगीळ यांचे आभार मानताना म्हटले की आमदार महोदयांनी थेट मंत्रालय स्तरावर जाऊन हा प्रश्न मार्गी लावला। ही सांगलीच्या व्यापार क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे। आज झालेल्या अधिसूचनेतील प्रमुख तरतुदीनुसार 3 स्वतंत्र संस्था सांगली, मिरज तालुक्यासाठी कवठेमहांकाळ आणि जत अशा 3 स्वतंत्र बाजार समित्या आता कार्यान्वित झालेत। सांगलीसाठी सुनील चव्हाण अध्यक्ष व विपिन मोहिते, कवठेमहांकाळसाठी अनुष्का देशमुख आणि जतसाठी चेतन जावीर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली। तसेच आता सांगली बाजार समितीचा निधी सांगलीच्याच विकासासाठी वापरता येईल, ज्यामुळे मार्केट यार्डचा कायापालट होईल।